आमचं जे सामाजिक चिंतन आहे, आमचं जे राष्ट्रीय चिंतन आहे, या सगळ्या गोष्टींना एक आकार देण्याचं काम हे पंडित दीनदयाल उपाध्यायजींनी केलं होतं. खरं म्हणजे ज्या काळामध्ये जगामध्ये दोनच विचार होते, एक साम्यवादाचा विचार होता, अर्ध जग हे साम्यवादाच्या विचाराने चालणारं जग होतं आणि रशियासारखा एक ब्लॉक हा पूर्ण जगामध्ये तयार झाला होता. आणि दुसरं अमेरिका, इंग्लंड वगैरे यांच्या कॅपिटलिस्ट विचाराने, पुंजीवादी विचाराने चालणारं उरलेलं अर्ध जग होतं. आणि जगामध्ये ही चर्चा चालायची की वैकल्पिक व्यवस्था आहे का, वैकल्पिक विचार आहे का. कारण दोन्ही प्रकारच्या विचारांमध्ये दडलेला विनाश हे जग पाहत होतं. अशा परिस्थितीमध्ये वैकल्पिक विचार काय होऊ शकतो, तर तो वैकल्पिक विचार मांडण्याचं काम हे पंडित दीनदयाल उपाध्यायांनी केलं आणि एकात्म मानव दर्शन